सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज काम आपण चालू केलंय फायनली. आज आहे मंडे आणि आज आपण काम थोडंसं उशिरा चालू केलं. 11 वाजता लॉगिंग केलं होतं आणि बरोबर 10-15-20 मिनिटातच आपल्याला ट्रिप पडली आहे पहिली पनवेलची. सो चाललोय पनवेलला पहिली ट्रिप घेऊन आणि हा माणूस आलाय आता गाडी काढायला. आता बहुतेक आपल्याला मागे पुढे करायला लावतोय का काय काय माहित नाही. सो पहिली ट्रिप पण घेतली ओलावरती, कारण आपलं रिचार्ज होतं. इकडनं उबर काय वाजत नाही. एक इंटरसिटी पडली होती वाड्याची, पण काय मतलब नव्हतं वाड्याला जाऊन तिथनं खाली भिवंडी वगैरे यावं लागलं असतं, म्हणून मी नाही घेतली. आणि आता ह्याला जायचं आहे, पनवेलची ट्रिप घेतली आहे मी. पनवेलला चाललोय. लेट्स सी, कस्टमर पण आलेत. सो चला जाऊया, त्यांना घेऊ, पिक करूया, बसूया आणि निघूया ह्याच्यासाठी. चला. सो गाईज, आलोय आपण आता रोडपाली कळंबोलीला. पहिली ट्रिप जस्ट ड्रॉप केली मी आता कळंबोलीला आणि लगेच उबरवरती दुसरी ट्रिप पण पडली. छोटीच आहे, खारघरची. म्हटलं इकडनं निघू पहिलं, कारण इतर मित्रांनो ट्रिप लागत नाही. खारघरची ट्रिप पडली आहे, 15-16 मिनिटं लागत आहेत ड्रॉपला. म्हटलं चालेल, पण इकडनं पहिलं निघूया, कारण इथं आहे ना लवकर ट्रिप पडत नाही मित्रांनो. आणि पडलं तरी मग ते भयानक ट्रिप पडतात. ओलाचं सबस्क्रिप्शन संपलंय, मी उबरचं सबस्क्रिप्शन घेतलंय मित्रांनो. आपल्याला उबरचं टार्गेट आहे माझं की उबरमध्ये आपण आपले प्रोफाईल थोडं स्ट्रॉंग करायची, म्हणून उबरला सबस्क्रिप्शन घेतलं. आता चाललोय, 1-2 मिनिटात कस्टमरच्या लोकेशनवरती पोहोचेल. पण मित्रांनो, नवी मुंबईचं एक आहे ना, बघा ना, हे बस स्टॉप आहे मित्रांनो. खतरनाक एवढं मोठं बस स्टॉप आहे, बस स्टँड बनवलंय मस्तपैकी. आणि आता पोहोचतो कस्टमरच्या लोकेशनवरती. ऍक्च्युली मगाशी व्लॉग चालू केला आणि कस्टमर लगेच आले, त्यामुळे काय बोलता आलं नाही. सो आता पण लगेच कंटिन्यू मध्ये ट्रिप लागली आपल्याला. बघा कशी गाडी काढायची दाखवतो तुम्हाला. बघा, येली का गाडी खाली आपली? नाही, एवढ्याशा जागेतनं पण आपल्याला गाडी काढता आली पाहिजे. सो चला जाऊया, क्लायंटच्या लोकेशनला पोहोचलोय, पिक करूया आणि सोडूया त्यांना. चला. सो गाईज, लागली आपल्याला आता थर्ड ट्रिप. मी जशी तिकडनं याची ट्रिप पिकअप केली, करून निघालो रोडपालीवरनं कळंबोलीवरनं, तसंच आपल्याला डायरेक्ट लागली खारघरवरनं रिझर्वेशन ट्रिप. 1:30 वाजताची आहे पण ती. पण ठीक आहे, इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा ती ट्रिप घेतली मी. म्हटलं टाइमपास होईल, गाड्या इथे पण उभ्या आहेत खारघरला, पण आपल्याला रिझर्वेशन लागली कारण आपली प्रोफाईल चांगली आहे उबरची मित्रांनो. त्यामुळे आता चाललोय ह्याला पिकअप पॉईंटला. आणि मित्रांनो, खारघरचे रस्ते बघा, काय एरिया आहे हा, खतरनाक एरिया आहे. उगाच एवढा भाव नाही. 6 लेन रोड आहे. 6 नाही, 1, 2, 3, 4, 8 लेन रोड आहे मित्रांनो. 8 लेन रोड फक्त आतमध्ये सिटीमध्ये. म्हणजे विचार करा काय मस्त बांधलंय खारघर. आणि करोडपती लोक आहेत इथे मित्रांनो, करोडपती लोक राहतात. कारण बंगले बघा, काय खतरनाक बंगले. त्या खारघरचा व्ह्यूच भारी आहे मित्रांनो, काय खतरनाक आहे. एवढं मस्त कन्स्ट्रक्शन आहे खारघरमध्ये. यायला बरं वाटतं दुपारचा टाइम असेल तर. आणि सगळीकडे सावली पण आहे, ऊन पण आहे, झाडं एवढी आहेत की बस रे बस. त्यामुळे काय लोकांना पण त्रास नाही, ग्रीनरी पण चांगली आहे इथे. आणि आता चाललोय आपण क्लायंटच्या लोकेशनला. बघा इकडे दिवाळीची सुरुवात झाली आहे, सगळे पंत्या वगैरे घेऊन बसले. आता सगळे पंत्या विकायला चालू झाले. पंत्या आल्यात आता मार्केटला दिवाळीमुळे. बघा सगळीकडे पंत्या वगैरे यायला चालू झाले मित्रांनो. काय रोड आहे बघा ना, खतरनाक रोड आहे की नाही सांगा. इकडनं आता नवी मुंबईचीच आहे ट्रिप मी बघितली रिझर्वेशन, पण एक्झॅक्टली वाशी सानपाडा त्या साईडचीच आहे वाटतं. तुर्बेची का असं दिसलं ते. बघा म्हैस बघा, आयुष्यपत गाडीच्या. आता ती अर्टिगावाला आहे ना, त्याच्यामध्ये आली होती ही म्हैस. ह्या अर्टिगावाल्याच्या खतरनाक त्याने हुल दिली. त्याचं लक्ष नव्हतं का काय माहित नाही, एवढी मोठी म्हैस दिसली कशी नाही त्याला, मला तेच कळत नाही. सो चला, पहिले तर आपल्याला आता मूत्र विसर्जन करायचंय आणि मग जाता जाता जिथं स्पॉट भेटेल चांगला तिथं थांबून मूत्र विसर्जन करणार आहे. कारण इकडे आता रस्त्यात कुठे हे नाही आहेत, काय म्हणतात त्याला, जर चांगलं दिसलं तर ठीकच आहे, नाही तर मग रोडवर. अजून काय करणार आहे, इथे जागा आहे. चला जाऊया. वॉशरूम पण असेल इथे. मेट्रो स्टेशन आहे. कुठलं आहे? सेंट्रल पार्क मुरबीपाडा असं काहीतरी हे मेट्रो स्टेशन आहे. आणि इथून पण रस्ता दाखवतोय, पण आपल्याला सरळ जायला दाखवत आहे. सो आपण सरळ जाऊ. त्याच्या आधी इथे आपलं काम करून घेऊ. चला. सो आलोय आपण आता क्लायंटच्या लोकेशनला. आणि मित्रांनो, ही सोसायटी आहे ना, खूप मोठी आहे वाटतं. वास्तू विहार सोसायटी म्हणून आहे. सो तिथे क्लायंटला पिक करायला आलोय आणि टायमर चालू झालाय.
10-12 मिनटं आहेत अजून, 12-13 मिनटं. सो टाइमपास करूया इथंच, थोडा वेळ थांबूया. आणि मग अरे मित्रांनो आहे ना, गाडीच्या काचा आहे ना खूपच खराब झाल्या तर गाडीच्या काचा थोडंसं पुसून घेतलं पाहिजे. आज वेळ भेटला ना एअरपोर्टला गेलो की पाणी मारून आहे ना आतून बाहेरून कागदाने साफ करून घेणार, कारण खूपच घाण झाली आहे काचा. खूप दिवस झाला आतून काचा साफ नाही केल्या मी, नाहीतर आठवड्यातनं एकदा मी आतलं काच साफ करतोच, पण खूपच घाण झाली. कपडा ॲक्च्युली तो गाडीवाला धुतो ना, तर तो थोडासा ओला कपडा वगैरे लावला ना थोडासा घाणेरडा, तरी पण ते असं सगळं राहतं आहे, कारण बाहेर ना माती असते ना, आणि त्याच्यावरती डायरेक्टली ओला कपडा मारला की थोडंसं हे होतं आहे. सो चला, चांगली गाडी धुतो आपली, तो पहिलीच गाडी आपलीच धुतो, पण थोडं हे होतं. आणि खूप दिवस झाले काच साफ पण नाही केले मी. सगळ्या काचा आज टाईम भेटला तर साफ करून घेणार आहे. आणि थांबलोय आता क्लायंटच्या लोकेशनला, घेऊन पिकअप करूया. मी बघितलंच ॲक्च्युली नवी मुंबईच बघून उतरलं, कुठलं तरी 286 किलोमीटर, म्हणजे 286च बोलतोय, बघितलं नवी मुंबई आणि ते बघून उचललंय. आता लेट्स सी, बघू कुठली ट्रिप पहिलं तर त्यांना घेऊन ड्रॉप करू आणि मग बघू तिकडनं नेक्स्ट ट्रिप कुठली भेटते ती बघूया. चला. सो गाईज, आलोय आपण फायनली. कुठे आलोय आपण आता, प्लीज विसरलो. होय ग. सो गाईज, आलोय आपण आता याला फायनली तुर्बेला. मला वाटलंच इकडची ट्रिप होती म्हणून मी उचलली, आणि चांगली अर्निंग झाली आपली आत्तापर्यंत. 3 तासात चांगलं काम झालंय. 11 वाजता मी लॉगिंग केलं होतं. 11 वाजताच्या तुलनेत जर बघाल तर खूप चांगली अर्निंग झाली. आता मी जाणार आहे, कुठे जाऊ कन्फ्युजन झालंय, वाशी साईडला जाऊ का नेरूळ साईडला जाऊ असं कन्फ्युजन आहे. आय थिंक वाशी साईडला गेलेलं बरं राहील, कारण मी नेरूळ साईडला कधी गेलं नाही. वाशीवरनं ट्रिप तरी पडेल. नेरूळचा काय एक्सपिरियन्स नाही आहे माझा. वाशीवरनं ऑफिसेस आहेत, सगळं रेसिडेन्शियल पण आहे, सो दोन्ही पण ट्रिप पडतात तिकडनं. सो चला, वाशीलाच चाललोय आता. इकडनं आपल्याला मी जो काल ब्रिज दाखवला ना, सो इकडनं असं उलटं जावं लागतं आणि पुढे वाशी, हा बघा हा येतोय, हा जो ब्रिज उतरतोय हा येतोय याच्याकडनं, म्हणजे चेंबूरवरनं जो येतोय ब्रिज तो हा येतो इकडे उतरतो. असे 2 ब्रिज आहेत बाजूबाजूला. हा नवीन ब्रिज आहे, त्याच्या बाजूला जुना ब्रिज आहे. आणि आता आपण चाललोय तो ह्याला काय म्हणतात त्याला, वाशीला. म्हणजे आपण जाणार आहे परत त्याच रोडला जाऊन भेटणार आहे, हाच रोडला भेटणार आहे जो काल आपण जो ब्रिज चढलो होतो त्या ब्रिजला. थोडासा खराब आहे पण आता काय करणार, चला. आणि AC चालूच ठेवावी लागते मित्रांनो, कारण मलाच गरम होतंय खूप. थोडं बंद ठेवूया यार, CNG पण वाचवायचं आहे. 4 कांडी CNG राहिली आहे फक्त. सो 3 कांडीमध्ये आपल्याला जवळजवळ 1000चं काम झालंय ऑलमोस्ट. बघूया, जर CNG भेटली तर CNG पण भरून घेऊया, म्हणजे आपल्याला टाइम वेस्ट होणार नाही. लेट्स सी, बघूया तरी पण काय कसं काय आजचं नियोजन लागतंय. कारण आता जर CNG भरला मी तर पुढे काही टेन्शन नाही होणार. जर ट्रिप नाही लागली तर मग CNG भरून घेईन, जर ट्रिप लागली तर मग काय टेन्शन नाही, डायरेक्ट हेच होईल. पण इथं CNG पंप कुठे आहे नाही ना जवळ मित्रांनो, लफडं ते. उबर पण काय वाजत नाही इकडे, हायवेला वाजत नाही बऱ्यापैकी, नाही तेव्हा वाजतं लांबची ट्रिप पण. आणि ही ट्रिप पडली होती, मी उबर रिझर्वची होती मला, त्यामुळे एक्स्ट्रीमली. आणि माझी आता ह्याच्यात ना रेटिंग पण वाढली. यस, 25 रेटिंग झाली आहे, 61 पॉईंट झालेत. जवळजवळ 140 पॉईंट मला अजून जमा करायचे आहेत मित्रांनो. 139 पॉईंट, मग मला प्लॅटिनम पण चालू होईल. म्हणजे प्रोफाईल आपली गोल्डवरनं अपग्रेड होईल, प्लॅटिनम होईल. आणि आपली रेटिंग आपल्याला 25% आहे, 26 झाली आय थिंक. ती आपल्याला करायची 100. ती काल पण 26च होती, पण काल बऱ्याचशा ट्रिप मिस आउट केल्या मी, त्याच्यामुळे 2 लोअर परेल आली, इकडची तिकडची आली. पण ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठी होतं. आपल्या आयुष्यात कुठे जायचं आहे हा रस्ता आपला फिक्स असतो. आणि एक मोटिवेशनल स्पीकर आहे, तो पण यूट्यूबवरच आहे, सोनू शर्मा म्हणून. ते पण तेच म्हणतात, लोकांना कुठे जायचंय हा मार्ग फक्त आणि फक्त असं बघा. आलोय आपण आता या रोडवरती, बघूया चला. कच्चा रस्ता आहे हा, JW मॅरियट. आणि काल आपण एअरपोर्टवरनं आलो ना मित्रांनो, या IB's हॉटेलमध्ये आलो होतो. IB's हॉटेलमध्ये ड्रॉप केलं होतं काल. जेव्हा दुपारी गेलो होतो 5 वाजता मी ट्रिप घेऊन निघालो तिथनं, तेव्हा मी या IB's मध्ये गेलो होतो कालच. आणि आज आपण रोज तेच आहे, पण रोज नवीन अनुभव येतात मित्रांनो आपल्या कामात. कारण रोज वेगवेगळी माणसं भेटतात, वेगवेगळी लोक भेटतात, वेगवेगळ्या माइंडसेटची लोक भेटतात, वेगवेगळी हे जे लोक भेटतात. त्यामुळे थोडंसं
वेगळं काहीतरी शिकायला भेटतं आपल्याला. लोकांच्या कन्व्हर्सेशनवरनं पण आपल्याला कळतं की लोक कसे असतात. लोकांच्या बरंच काही शिकता येतं मित्रांनो. शिकणाऱ्याला काही हे नसतं. सो उबर तर चालूच ठेवलंय मी. आता चाललोय वाशी साईडला. सानपाड्यात थांबून काय मतलब नाही, कारण सानपाड्यातनं काही वाजत नाही. माझा खूप बॅड एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मी सानपाड्यात आलो तर कधी थांबत नाही. मी डायरेक्ट जातो वाशीमध्ये. आणि रस्त्याचं काम बघा, हा नॅशनल हायवे आहे आणि ह्याच्या बघा काय काम आहे. नॅशनल हायवेचे प्रकार बघा काय नाही. सो चला, आता दिवाळी होईल चालू. दिवाळीच्या आधी आपल्याला चांगला तर सीझन लागेल. प्रायव्हेट ट्रिप्स पण आपल्या चालू होतील बऱ्यापैकी. आणि बुकिंग्स तर चालू झालेले आहेत म्हणा. पण काय होतं ना मित्रांनो, बुकिंग सगळ्या मोठ्या गाड्यांच्या आहेत. छोट्या गाडीची एक दोन बुकिंग आहे फक्त. पण ठीक आहे, लेट सी. जे होईल चांगलंच होईल. असं नाही, असं आपल्या पैसे येत मीटर चालू राहायला पाहिजे, बस मला हे कळतं. चला आता जाऊया वाशीला. आणि मित्रांनो ऊन बघा यार, ऊन काय कडक पडलंय. 3 वर AC ठेवलेला मी दुपारी पहिल्या ट्रिपला, तरी पण मागे गरम होत होतं. ॲक्च्युली मला पुढे रेडिएटरवर पाणी मारून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काचाला जे ब्लॅक हे येतात ना, पडदे असतात ना, ते लावायचे आहेत. कारण विथआउट AC तुम्ही गाडीत बसूच शकत नाही मित्रांनो. विथआउट AC तुम्ही गाडीत बसूच शकत नाही. इतकं गरम आहे, इतकं गरम होत आहे. मी तर बसू शकत नाही, तर बाकीच्यांचं माहीत नाही मला. आणि मोबाईल पण आपण असं ठेवतो, त्यामुळे बघा मी त्याच्यासाठी खास एक AC चा वेंट ठेवला आहे मोबाईलसाठी, की बाबा थंड राहावा काय मोबाईल. कारण AC जर मोबाईल गरम झाला तर तुम्हाला पण माहिती आहे काय होतं काय नाही. आणि आत्ता तो बघा, ही वारणा डेअरी, हे वारणा डेअरी वारणाच आहे ना. हे सगळं मिल्क डेअरी वगैरे आहे. डेअरी नाही, कंपन्या दे ॲक्च्युली. इथेच कुठेतरी आहे गोकुळ डेअरी आणि वारणा डेअरी या साईडला आहे. त्यांचे जुने प्लांट आहे ते. आणि हा जो रोड आलाय, हा आलाय सानपाड्यामधून स्टेशनवरनं. आपण जर पाम बीचवरनं येतो हा हायवे पकडायला, तर इकडनं बाहेर यावं लागतं. आणि जस्ट बघा बंद पडला हा मागं. इथे ना गाडी खूप आदळते मित्रांनो, खूप म्हणजे खूप जोरात आदळते. त्यामुळे एकदम स्लो घ्यायचं. आणि सिग्नल दिलाय तरी वाढतो. मी येतोय मध्ये. आता बघा इथे आणि इथे हा खूप गाडी आदळते. आता दिलंय वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर. सिडको एक्झिबिशन सेंटरला मी खूप आधी आलो होतो, जेव्हा हिंदुस्तान टाइम्समध्ये कामाला होतो तेव्हा मी तिकडे जायचो. आमचा एक इव्हेंट चालू होता तिथे, त्यामुळे तेव्हा बऱ्याच वेळा गेलोय मी तिथे वाशीच्या सिडकोला एक्झिबिशन सेंटरला. आणि पहिलं तर गाडी लावणार आहे सावलीत आणि गाडीतून उतरणार आहे मित्रांनो. खूप गरम होत आहे, भयानक गरमी आहे, भयानक. आणि अशा प्रकारे सिग्नल पडलेला आहे. चला काय नाही, आपल्याला इथनं राईट मारूनच थांबायचंय. त्यामुळे काय टेन सिग्नल मोठे आहे आता. 2 मिनिटाचा सिग्नल आहे. चला जाऊया, थांबूया स्पॉटवरती, बघू कुठली ट्रिप पडते, कधी घेऊन निघूया. चला सो गाईज आलोय आपण आता कुठे मरोळला आलोय मी. जस्ट पोहोचलोय आता. कस्टमरला ड्रॉप केलं. 2 ट्रिप कंप्लीट केलेत. पहिलं होतं वाशीला. वाशीवरनं गेलो अंधेरी वेस्टला. जसं अंधेरी वेस्टला ड्रॉप केलं, थोडंसं गाडी पार्किंगला लावत होतो. ट्रिप तर पडतच होत्या. तेवढ्यात पडली आपल्याला मरोळ अंधेरी ईस्टला. मला अंधेरी ईस्टला जायचं होतं, कारण आपल्याला एअरपोर्टला जायचं होतं. तर आलो अंधेरी ईस्टला आणि आता चाललोय CNG भरायला. काल आपण CNG भरला नव्हता. काल मी CNG भरला होता. कुठे भरला होता? ठाण्यात. बरोबर, ठाण्यात भरला होता. त्याच्यावरती आज पण आपलं चांगल्यापैकी काम झालंय. आणि आता चाललोय CNG पंपावरतीच मरोळच्या. आणि इथं ड्रॉप केलं. म्हटलं तिकडे एअरपोर्टचा पण कधी बंद असतो, म्हटलं पेक्षा इथेच लावूया. आणि इथे लाईन आहे का काय, बाप रे. आलो तर आहे खरं इथे, नाही पार्किंगला गाडी उभी आहे. लाईन नसायला पाहिजे देवा, आणि चालू राहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. तर नाहीतर वांदे, एवढ्या लांब येऊन परत आत जायला लागेल. ट्रॅफिक खूप आहे. आता चालू होईल ट्रॅफिक, कारण ऑफिस सुटले ना आता. सो आता ट्रॅफिक चालू होईल. गाड्या तर दिसत नाही आहेत. सो नाही आहे जास्त नाही आहे. काय सांगता येत नाही यार.
गाड्या तर नाही आहेत, पण लेट्स सी ब्रो. काय म्हणताय. हे बघा, सिग्नल तर देतोय हा. आता कुठल्या गाडीचा आहे सिग्नल ते नेमकं कळायला मार्ग नाही. आपली गाडी पण बसायला पाहिजे पुढे ॲक्च्युली. जाऊ दे, ट्रॅफिक कमी होते मग टाकतो पुढे, कारण तिथून नंबर आहे. कुठेही गेलं तरी नंबर तर लागणारच आहे. काय आला आपल्या मागणं. चल पुढे टाकतो. मला काढायचंय का काय करायचं नेमकं. चला, बसेल आपली गाडी पण बसेल. जागा झाली आहे दोन्ही गाड्यांच्या मध्ये. भाऊ जातोय. अरे कुठं जायचंय, जाऊन या तुला. आणि बघा, आपण अशी गाडी काढली आहे. आतमध्ये टाकतोय आता. अशा प्रकारे लागली गाडी पार्किंगला आपली. आता थोडं स्ट्रेट करूया आपण तिला. मित्रांनो, थोडी सर्दी झाली यार. सर्दीचा विषय झालाय आपला. गाडी लावली आपण याच्या माग. एक्झॅक्टली पार्किंग झालेली आहे अशा प्रकारे. मस्त पार्किंग झाली आता आपली. आणि सगळ्यात पहिलं तर AC बंद करतो त्याच्या आईला. CNG पंप इथेच आहे. इथे 4-5 गाडी आहेत. इथे 3-4 गाड्या आहेत. आणि मागे म्हणजे CNG पंपावर 2-4 गाड्या असतात. 4-5 गाड्या, 10 गाड्या आहेत. कुठे गेलं तर तेवढा नंबर लागेलच. सो आता इथे भेटलाय CNG तर भरून घेतो. वाजलेत आता बरोबर किती वाजलेत, 4:30 वाजलेत. आय होप अर्धा तासात भरून होईल CNG. मग जायचं आहे आपल्याला, काहीतरी खायला घेणार आहे इथून पार्सल, आणि मग जाणार आहे एअरपोर्टला. सो चला हे करूया, CNG भरूया आणि एअरपोर्टला जाऊया. आणि मित्रांनो, आज थोडंसं ट्रॅफिक आहे. आज मंडे ना, त्यामुळे ट्रॅफिक आहे आज चांगल्यापैकी. सो CNG भरून जाऊया एअरपोर्टला. चला. सो गाईज, घेतलाय आता कबाब पाव घेतले मी आज खायला. कबाब पाव म्हणजे वडापाव सारखे कबाब पाव बनवून देतात इथे, छान लागतात. दरवेळी येतो मी इकडे तेव्हा मी घेतो याच्याकडनं. आणि तोच आहे आपला रोजचा शोरमावाला नाही आहे हा, मरोळचा. मरोळ म्हणजे सॉरी, मरोळ नाक्याची इथला मरोळ आहे, मेट्रो स्टेशनच्या खालचा हा शोरमावाला आहे. त्याच्याकडे पहिलं खूप यायचो मी या साईडला. या साईडला यायला काय नाही मित्रांनो, ट्रॅफिक असतं, गाडी लावायला खूप हे होतं. आणि त्या साईडला कसं आपण या साईडला खूप दिवसांनी घेतलं मी ॲक्च्युली त्याकडनं. कारण जेव्हा पण येतो आपण तिकडनं येतो आणि तिकडेच जातो. मग इकडे यायचं काय मतलबच नाही. आता होतो इथे मरोळला, म्हटलं चला जाता जाता घेऊन जाऊया त्याचं. आणि भूक तर काय खास एवढी लागली नाही म्हणून कबाब पावच घेतला. शोरमा खाल्ला असता तर हेवी झालं असतं. 2 घेतलं कबाब पाव. चटणी वेगळी घातली, नाही तर ते चटणी घेतलं त्यात टाकले ना पावात तर एकदम हे होऊन जातं, ओले होऊन जातात ते. आणि मग खायला मजा पण येत नाही, पडतात ते. त्यामुळे मस्त जाऊया, फ्रेश वगैरे होऊया, वॉशरूमला जाऊन येऊया आणि मग एअरपोर्टला खाऊया बसून. आणि आता चाललो एअरपोर्टला. आलोय सिग्नलला एअरपोर्टच्या. एक 5 मिनिटात एअरपोर्टला पोहोचीन पार्किंगमध्ये. सो चला जाऊया, नाश्ता करूया, ट्रिप घेऊया. 5:30, 6, 7:30, 7च्या नंतरची डायरेक्ट डोंबिवलीची वगैरे ट्रिप घेऊन निघणार आहे. आता काय वाया जायची इच्छा नाही, बघा वाया जायला लागलं तर जावंच लागेल. सो चला भेटूया थोड्या वेळाने ट्रिप घेऊन.